जे तुम्हाला निवडून आणण्याच्यासाठी रावले, घाम गाळला, आज त्यांना तुम्ही दमदाटी करता. माझी विनंती आहे, एकदा दमदाटी दिली तर वास. पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात त्याला. शरद पवार यांची आज लोणावळ्यात सभा झाली. त्या सभेत बोलताना शरद पवार यांनी सुनील शेळके यांना उद्देशून तू आमदार कुणामुळे झाला असा सवाल करून नीट वाग नाही तर मला शरद पवार म्हणतात असा इशाराच दिला. बाबा रे, तू आमदार कुणामुळे झाला? तुझ्या सभेसाठी इथे कोण आलं होतं? त्यावेळी तुझ्या पक्षाचं अध्यक्ष कोण होतं? निवडणुकीत पक्षचिन्हासाठी नेत्याची सही लागते, ती सही माझी आहे. जे कार्यकर्ते तुम्हाला निवडून आणण्यासाठी राबले, घाम गाळला, आज त्यांनाच तुम्ही दमदाटी करत आहात. नीट वाग नाही तर शरद पवार म्हणतात मला. मी त्या रस्त्यानं कधी जात नाही. मी त्या रस्त्यानं जाण्याची स्थिती निर्माण केली तर मी कुणाला सोडत नाही, असं विधान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलं. त्यावर आता आमदार शेळके यांनी उत्तर दिलंय. सुनील शेळके यांचं कॅरेक्टर आणि व्यक्तिमत्व काय आहे हे मावळ तालुक्यातील जनतेला माहीत आहे. कुणालाही धमकावल्याचा पुरावा दिला तर मी जाहीरपणे त्या व्यक्तीची आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची माफी मागेन. राजकारणात पुढे जाण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण अशा पद्धतीनं घाणेरडं राजकारण करण्याची वेळ आज तर माझ्यावर आलेली नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.